नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 17 मार्च आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। मित्रांनो 3 लाईनी पिकअपच्या आहे आणि 4-5 लाईनी ट्रॅक्टरच्या आहे। टोटल आवक जर धरली तर 500-600 मध्ये आवक आहे। तर मित्रांनो मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो सुरुवातीला 1 मिनिटापासून 8 मिनिटापर्यंत आपण उन्हाळ कांद्याचा बाजारभाव सांगेले आणि 8 मिनिटानंतर लाल कांद्याचा बाजारभाव आणि शिल्लक किती आहे ते विचारेले। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे पण कळणार आहे का उन्हाळ कांदा पूर्णपणे कधी चालू होणार आहे। आणि व्हिडिओला लाईक करा। उन्हाळ आणि लाल कांद्याचे दोघांचे बाजारभाव सांगेले, गोल्टी खाद सगळ्यांचे भाव व्हिडिओमध्ये सांगेले। तेवढे शॉर्ट परत बघा। चला भाव बघू। लिलाव चालू झालाय, पहिलीच लाईन आहे। एक कॅरेट मधला काय भाव गेलो? 500 रुपये। 500 रुपये फिक्स मध्ये का? फिक्स मध्ये 500 रुपये बघू शकता तुम्ही। उन्हाळीची लाईन आहे पूर्ण। आणि उन्हाळ कांदा काय भाव गेला? 1500 रुपये। कुठला आहे कांदा? पालखेड। 1500 रुपये, 1500 रुपीज। बियाणं कोणतं होतं याचं? साधं बियाणं आहे। बरं, पंचगंगा बियाणं आहे का? पंचगंगाचं बियाणं आहे। पुढं बघू काय भाव गेलो? 1400 रुपये। 1400, 1400 रुपीज। कुठला आहे कांदा? सोग्रस। 1400 रुपये बघ शकतो क्वालिटी। बियाणं कोणतं होतं याचं? 1400 रुपीज। पुढं बघू काय भाव गेलो? 1500 रुपये। 50-55 साईज आहे। 1500 रुपये जायले। 1500 रुपीज। कुठले? दोनगावनवाडी। बरं, आणि बियाणं घरगुती बियाणं आहे। बरं, पुढं बघू काय भाव गेला दादा? 1501 रुपये। 1501 रुपीज। कुठला आहे कांदा? सोमपूर। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? गजाननचं बियाणं आहे। सोमपूरचा कांदा आहे। क्वालिटी बघू शकतो गजानन। पुढं बघू काय भाव गेला दादा? 1475। 1475 रुपये बघू शकतो तुम्ही। साईज 50-55, 1475, 1475 रुपीज। कुठला आहे कांदा? डांग सोंदा ना? बरं, आणि बियाणं राईचं बियाणं आहे ना? राईचं बियाणं आहे बघू शकतो। पुढं बघू काय भाव गेलं? 1425 रुपये। 45-50 साईज आहे। 1425। कुठला आहे कांदा दादा? डांग सोंदा ना? आणि बियाणं कोणतं होतं? स्वराज समृद्धी। स्वराज समृद्धी। पुढं बघ तुम्ही सांगा ना काय भाव गेलं? 600 रुपये बघू शकतो तुम्ही। 600 रुपये जायले खादी। 600 रुपीज। कुठला आहे हो कांदा? बहादूर। बर, पुढे बघू काय भाव गेलो? 1390। 1399 आपले सबस्क्रायबर आहे मित्रांनो। 1399, 1399 रुपीज, म्हणजे लगभग 1400 रुपये जायले। उन्हाळ कांदा आहे। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती। कुठला आहे कांदा? आरणवारी। बरं, ओके। पुढे बघू काय भाव गेला? 655 बघू शकतो गोल्टी आहे। 655, 650 रुपीज। कुठला आहे कांदा? वडाळी भुई। बरं, नाशिक जिल्हा। बरं, पुढे बघू काय भाव गेला? 1400 रुपये जायले बघू शकतो। 1400, 1400 रुपीज। आणि गोल्टी काय भाव गेली? फिक्स मध्ये 500 रुपये, 500 रुपीज। कुठली? वडाळी। बर, उन्हाळचं बियाणं कोणतं होतं? बरं, घरगुती ना? पुढं बघ काय भाव गेलं? हे का? 1350 रुपये का हो? 1350 गेलं का? 1350 रुपये, 1350 रुपीज। कुठले? सावरगाव। सावरगाव। बर, आणि तुमचं 1400 किती बोलले? फक्त 1400। 1400 ऑनली, 1400। कुठला आहे कांदा? खेडगाव। आणि बियाणं कोणतं होतं याचं? नारळी बियाणं आहे। बर, पुढं बघू काय भाव गेलं? 1351, 1351 रुपीज। 1351। कुठला आहे कांदा? वापी।
वाडी ठुशी. अच्छा. आणि बियाणं बरं वावी ठुशीचा कांदा आहे. पुढं बघू. बघ शकता तुम्ही क्वालिटी. काय भाव गेला दादा? 1413 रुपये. 1413 रुपीज. आणि कुठला आहे कांदा? सुकेना. बरं. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. सुकेण्याचं कांदा बघ शकतो. पुढं बघू. हे काय भाव गेलं? 1381. 1381. 1381 रुपीज. कुठला आहे कांदा काका? झोपूळ. बरं. बियाणं सांगता येईल का तुम्हाला? बियाणं कोणतं होतं? पुढ्याचं बियाणं आहे ना. बरं. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेला? काय भाव गेला? 1460. 1460 रुपये जायले. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. 1460 रुपये. 1460 रुपीज. कुठला आहे कांदा? दळवट. आणि बियाणं कोणतं होतं याचं? बरं बरं ठीक. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. 55-50 साईज 55-60 साईज आहे. काय भाव गेला? 1484. 1484 रुपीज. कुठला आहे कांदा? मांगीतुंगी. बियाणं कोणतं होतं त्याचं? गजाननचं बियाणं आहे. मांगीतुंगीचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. पुढं बघू. काय भाव गेला? 1440. 1440 रुपीज. कुठला आहे कांदा? ताराबाद. ओके. पुढं बघू. काय भाव गेला काका? 1570. 60-65 साईज आहे. 1570. 1570 रुपीज. कुठला आहे कांदा? खेलदरी. बरं. खेलदरी. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती. ओके. 1560 ना. 70 ना. काय भाव गेला? 1600 रुपये. 1600 रुपीज. 1600 रुपये. कुठला आहे कांदा? सिंदवड. आणि बियाणं कोणतं होतं याचं? मुलकांचं बियाणं आहे ना. बरं. बघू शकतो क्वालिटी. मुलकांचं बियाणं आहे. पुढं बघू. काय भाव गेले? 1420. 1420 रुपीज. 1420. कुठला आहे कांदा? वडाळी भुई. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. वडाळी भुईचा कांदा आहे. पुढं बघू. इकडं कोण आहे? इकडं कोण आहे? हे आपला एक कांदा. काय भाव गेला? 1456. 1456. 60-65 साईज आहे. 1456. 1456 रुपीज. कुठला आहे कांदा? वीरगाव. बरं. वीरगाव. या ना असं इकडे. वीरगाव सटाणा. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे का? बरं. वीरगावचा कांदा आहे. सटाणा. ओके. पुढं बघू. काय भाव गेलं? ते 1350. 1350 रुपये. आणि गोल्टी हो? 450 रुपये. 450 गोल्टी जायले फिक्स मध्ये. 400 रुपये का डायरेक्ट? 400 रुपये. ओके. आणि किती बोलले हो कांदा? 1350 ना. 1350 रुपये. 1350 रुपये. पुढे बघू. तर मित्रांनो आता लाल कांद्याच्या लाईनीला आलोय. दुसरी लाईन बघू शकतो तुम्ही. काय भाव गेलं? 1300 रुपये. 1300 रुपीज. 1300 रुपये. कुठला कांदा? उर्दूळ. शिल्लक किती असेल अजून? शिल्लक अजून 2-3 गाड्या आहेत. 2-3 गाड्या आहे. उन्हाळा कांदा आहे का? उन्हाळा आहे पण टाइम आहे. तरी महिना 15 दिवस. ओके. पुढे बघू. गोल्टी काय भाव गेली? 900 रुपये. 900 रुपये. 900 रुपीज. कुठले? कानमंडळ. शिल्लक किती असेल अजून? आवरलं का? हे शेवटचं आहे डायरेक्ट. 4-5 गाड्या आहे का अजून? ओके. 4-5 गाड्या आहे अजून. आणि उन्हाळा कांदा आहे का? कधी चालू होईल तो? 8-10 दिवस आहे ना. ओके. पुढं बघू. काय भाव गेला? 880. 880. कुठला आहे कांदा? तळवाडे. शिल्लक किती असेल अजून? संपलं का? शेवटची गाडी का? आणि उन्हाळा कांदा आहे का? 10-5%. कधी चालू होईल तो? झालाय चालू. बरं बरं ठीक. पुढे बघू. ही खात काय भाव गेली? काय आयडिया आहे तुम्हाला? 600 रुपये खात जाईल.
600 रुपीज खात 600 रुपये. पुढं बघू काय भाव गेलो 1400 रुपये 1400 रुपीज 1400 रुपये. कुठला आहे कांदा हा शिरवड शिल्लक किती असेल अजून काका हो शिल्लक किती असेल अजून शिल्लक एवढंच आहे का उन्हाळा आहे का तरी किती टाइम उन्हाळ्याला 1-1.5 महिना आहे ना बरं बरं ठीक. गोल्टी काय भाव गेली 630 रुपये 630 रुपीज ओके. काय भाव गेला 1450 रुपये 1400 रुपीज 1450 रुपये. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. कुठला आहे कांदा दरासवाडी. शिल्लक किती असाल अजून किती गाड्या 3 गाड्या. उन्हाळ कांदा आहे का कधी चालू होईल झालंय का चालू बरं बरं ठीक. पुढे बघू काय भाव गेलो काय भाव गेला बघ सगळी क्वालिटी कांद्याची 1492 रुपये जाईल बघ सगळी 1492 1492 रुपीज. आणि कुठला कांदा काका दरसवाडी. शिल्लक किती असेल 2 गाड्या आहे का बरं बरं ठीक. दरसवाडीचा कांदा आहे. पुढे बघू काय भाव गेला 1300 रुपये 1300 रुपीज 1300 रुपये. कुठला आहे कांदा शेलूपुरी. शिल्लक किती असेल अजून 2 ट्रॅक्टर आहे का शेलूपुरीचा कांदा आहे. उन्हाळा आहे का नाही ना बरं. काय भाव गेलं काय भाव गेली गोल्टी 1000 रुपये. लाल गोल्टी 1000 रुपये आणि हे 300 रुपये 300 रुपये 1300 रुपीज. कुठले केलदरी. खेलदरी. शिल्लक किती असेल अजून उन्हाळे का आता उन्हाळा चालू झालाय तुमचा ओके. लाल संपलाय ना लाल काय भाव गेलं गोल्टी 960 रुपये 960 रुपीज 960. कुठला आहे कांदा मसूची वाडी बरं 960. आणि शिल्लक किती असेल 2-3 ट्रिप आहे. उन्हाळा कांदा आहे का कधी चालू होणार काढणे चालू आहे का बरं 10-15 दिवस बरं ठीक. पुढं बघू